मुसळधार पावसामुळे वैजापूर तालुक्यामध्ये सुद्धा मोठं नुकसान झालंय। पूर ओसरू लागल्याच्या नंतर आता भीषण परिस्थिती समोर येतेय। शेतामधील 10 ते 15 एकर जमीन पुराच्या पाण्यामुळे अक्षरशः खरवडून गेली आहे। पावसाने विश्रांती घेतली असली तरी अजूनही अनेक गावांमध्ये पाणी कायम आहे। गोदावरीला पूर आहे, जायकवाडीमधून विसर्ग सुरू आहे, त्यामुळे वैजापूर तालुक्यामध्ये गावांमध्ये शेतामध्ये पाणी कायम आहे। नारंगी सारंगी नावाची नदी आहे, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी विसर्ग करण्यात आला आणि त्यानंतर इथली जमीन खरवडून गेली आणि पीक नाही तर इथली माती सुद्धा घेऊन गेली। आता मी हे तुम्हाला किती जमीन खरवडून गेलेली आहे हे टेपनी मोजून दाखवणार आहे। माझ्यासोबत हा टेप आहे आणि आपण बघूयात की किती फुटापर्यंत ही जमीन खरवडून गेली आहे। तर इथं आपण जर टेप लावला तर साधारणपणे जवळपास आपण पाहिलं तर 6, 7, 8, 9, 11 फूट या ठिकाणी जमीन जी आहे ती या ठिकाणी खरवडून गेली आहे। मी माझ्या सहकार्याला सांगतो की त्यांनी हे कॅमेरामध्ये दाखवावं की किती फूट या ठिकाणी जमीन खरवडून गेलेली आहे। परिस्थिती फार बिकट आहे, कारण की पहिलंच कर्ज काढून रिपेअर केली ती, आता शक्यच नाही माझ्याच्यानं रिपेअर होणं। काय खाणार, काय करणार, आम्ही दिवाळी कशी करणार, दसरा कसा करणार, तुम्हीच सांगा आता आम्हाला। आमचा आवाज फक्त शासनापर्यंत पोहोचावा आणि शासनाला हेक्टरी इथे 4 लाख रुपये दिले तरी होणार नाही, नाही होणार, काहीच होणार नाही। हा बीएससी ऍग्री केलेला आहे। यांनी बीएससी ऍग्री केल्यानंतर शेती करायचा त्यांनी निर्णय घेतला। त्यांनी कपासी लावली। कपासीची उंची ही 6 फूट होती, 70-80 बोर्ड लगडलेली होती, ती सगळी वाहून गेली, पूर्ण वाहून गेली। पार माती सगट, शेतीत काहीच नाही राहिलं। पूर्ण शेती माती 2-2, 2.5 फूट माती खोल, झाडं बिड सगळं पूर्ण कपाशी मका पूर्ण वाहून गेलेलं आहे। काही ठिकाणी तर 10, 15, 15, 20 फूट गड्डे झालेले आहेत। नारंगी सारखीचं खूप काही पाणी आलं, त्याच्यामुळे खूप वाईट झालं। 6 एकराला खर्च कपाशीला किती येतो? जवळजवळ 1 लाख रुपये खर्च केलेला होता इथं। तेवढा सगळं स्वप्न सगळं संपल्यात, जमा झालेलं आहे। 2 दिवसात सगळं होते तर नाहीच झालं सगळं। झोप लागली अजिबात नाही, चूल पण पेटलेली नाही घरी। शासनाने काहीतरी पर्याय व्यवस्था करावी, त्याच्याकरता शासनानं आम्हाला माती भरून देणे। माती पाहिजे, माती, पैसे नको आणि तिथं जे ते रोडला तौंग बांधून दिलेला योग्य राहील। त्यांना पैसे नको आहेत, जमीन द्या, त्याहीपेक्षा तो म्हणतोय की माती द्या, माती ज्यातून आम्ही ही शेती जी वाहून गेली आहे ती भरून काढू आणि पुन्हा शेती करू, नाहीतर हे भरून कसं काढायचं हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे। आता हे वस्तुस्थिती तरी सरकार या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून येईल आणि त्यांना मदत करेल अशी आपण अपेक्षा करूया। शेवटी आपल्या हातात दुसरं काहीच नाही। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर। त्यामुळे शेतीसाठी माती द्या अशी